जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपले छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज मी असं का म्हणत आहे, कारण आज आपण अशा गोष्टीवरती बोलणार आहे ते कधी जर आपण ऐकलं तर अंगावर काटा आणि मनात संताप येतो। आज आपण आजूबाजूला बघत आहे की लहान मुलींवरती अत्याचार, स्त्रियांवरती अत्याचार होत आहे। विचार करा, आज जर आपले महाराज असते तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या असत्या? आजच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची किती गरज आहे हे आपण आज पाहणार आहे। महाराजांच्या काळात युद्धाच्या वेळेस शत्रूच्या स्त्रियांनाही माता मानलं जायचं। महाराजाने केवळ न्याय दिला नाही तर अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची ताकद दिली। शिवरायांच्या स्वराज्यात केवळ तलवार नव्हती तर एक दरारा होता। तो दरारा गुन्हेगाराच्या मनात असायचा आणि सुरक्षितेची भावना माता भगिनीच्या मनात असायची। महाराजांनी त्यांच्या काळात गुन्हेगाराला दिलेली शिक्षा हा केवळ इतिहास नाही तर तो एक संदेश होता। स्त्रियाकडे वाकड्या नजरेने येणाऱ्यांचे हात पाय तोडले जायचे। हा दरारा आजही समाजात असणं किती गरजेचं आहे असं वाटत नाही का? महाराजांच्या स्वराज्यात महिला रात्री अपरात्री सुद्धा निर्भयपणे फिरू शकत होत्या, पण आज तशी परिस्थिती आहे का? आजच्या काळात लहान मुलांना स्त्री सन्मान करणे, हे संस्कार देणे खरंच गरजेचं आहे। आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल तर मला काय करायचं त्याचं, हे असं विचार सोडून आपण एक महाराजांचे मावळे आहेत असं मनात धरून खरंच प्रयत्न केला पाहिजे ह्या गोष्टी थांबवण्याचा। महाराजांच्या काळातही झाशीच्या राणीसारखी किंवा जिजाऊसारखी धाडसी परंपरा होती। मुलींना सुरक्षित ठेवा असं म्हणण्यापेक्षा आपण मुलांना स्त्रीचा सन्मान करायला शिकूया, असं महाराजांच्या जिजाऊंनी जे संस्कार दिले ते संस्कार आजच्या काळात देणं खूप गरजेचं आहे। जर आजचा प्रत्येक मुलगा शिवरायाचा मावळा म्हणून जर उभा राहिला तर ह्या स्वराज्यामध्ये सुद्धा कोणत्या मुलीला कोणाला घाबरायची गरज नाही लागणार। आपण महाराजांचा जय जयकार करतो, पण त्यांच्या विचारांचा जय जयकार कधी करणार आहे? किल्ल्यांच्या भिंती आजही साक्ष देतात की तिथे स्त्रीचा पदर कधीच विस्कटला नाही। स्त्री म्हणून आज मला हे बोलावं लागलं आहे, कारण आज काळ आलेला आहे की आपण गप्प बसून नाही चालणार। म्हणून म्हणावं असं वाटतं की आज खरंच आपले महाराज असते तर महाराजांच्या काळातील महाराजांचे मावळे जर कुणावर अन्याय होत असेल तर खाली मान घालून उभा होते का? विचार करा। आपल्या मुलांना लहानपणापासून शिक्षण द्या की स्त्रीचा सन्मान करा। आणि मुलींनो, तुम्ही पण झाशीच्या राणीसारखं राहा, जिजाऊसारखं आपल्या मुलांना संस्कार द्या। एवढंच बोलेल। परत एकदा भेटूया। जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा। जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय